आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाऊस हा मुंबई या परिसरामध्ये ज्यादा पडतोय। अजून सर्वदूर पाऊस नाही आहे, परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड हा जो पट्टा आहे, कोकण पट्टा आणि जो घाट माता आहे तिथं पाऊस हा ज्यादा आहे। आणि निश्चित प्रकारे त्यामुळे शेतकरी आपण एक सगळेजण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खूप चांगला एक 4 दिवस अजून भविष्यामध्ये पुढे पाऊस जर भविष्यामध्ये 4 दिवसाचा अजून त्यावेळेस पाऊस पडला त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना होईल। अजून राज्यात गेल्या वर्षीचा जर विचार केला तर आतापर्यंत साधारणतः 25% पेरण्या जे एकूण क्षेत्राचे या खरीपाच्या राज्यामध्ये झालेल्या आहेत। आणि अजूनही एक 4-5 दिवसामध्ये पाऊस जास्त पडल्यानंतर हे प्रमाण हे नक्की वाढेल आणि अजूनही पाऊस पडला पाहिजे, ज्यादा पाऊस पडला पाहिजे। अजूनही ग्रामीण भागामध्ये अजून पाऊस काही ठिकाणी पडलेला नाही आहे। विशेषतः अमरावती भागामध्ये, मुंबई भागामध्ये काही ठिकाणी माझ्याकडे आकडेवारी आहे की साधारणतः आपण जर विचार केला तर हा पाऊस अमरावतीमध्ये सगळ्यात आता राज्यामध्ये पाऊस जास्त आहे। आणि सगळ्यात पाऊस नाशिक व पुणे विभागात सरासरीच्या 50%पेक्षा सुद्धा पाऊस कमी झालेला आहे। आणि आता कोकण, विदर्भात पाऊस जोरात पडत आहे। आणि माझा हवामान विभागाचा अंदाज जर पाहता येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये हा पाऊस राज्यामध्ये सगळीकडे जाईल हा सगळ्यांचा अंदाज आहे। आणि खतांचे दर मी तुम्हाला माहिती आहे की युरिया, DAPचे रेट तर वाढू शकत नाही, कारण का त्याला सरकार ही सबसिडी देते। आणि त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये खताच्या बाबतीमध्ये शेवटी युद्धाचा ती आपल्याला माहिती आहे परिणाम आता युद्धाचं ते संपलेलं आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे खताच्या दरवाढीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जरी थोडी दरवाढ झाली असली तर आता दरवाढ वगैरे खताची होणार नाही। आणि आपल्या राज्यामध्ये खताचा योग्य साठा असल्यामुळं शेतकऱ्यांनी निश्चित प्रकारे खताच्या बाबतीमध्ये काळजी करू नये हे आपल्याला सांगतो।